मंडळी नमस्कार. आज दिनांक 17 ऑगस्ट 16 ऑगस्टला म्हणजे सोमवारी झालेलं लाईव्ह कार्यक्रमामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न आलेत त्याला आपण वेळेअभावी उत्तरं देऊ शकलो नव्हतो आणि त्यामुळं मग आपण हे जे प्रश्न आहेत जे अनुत्तरित प्रश्न राहिले आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे. जी माहिती दिली आहे तेच प्रश्न जे रिपीट झाले असे प्रश्न घेतले नाही, कारण जवळपास पूर्ण एक 1200 ते 1250 प्रश्न आलेत आणि त्यातून जी माहिती दिली ते वगळून जी माहिती देणं शक्य झालं नाही किंवा राहिली असे प्रश्न आपण यात घेतलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी मी परत एकदा सांगतो, सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत ते मावा चिकट्याबद्दल आहे आणि मी कालही माहिती दिली, परत एकदा सांगतो की पाऊस पडल्यानंतर हा चिकटा धुवून जाईल आणि मावासुद्धा कमी होईल. कापसावरचा मावा हा पाऊस पडल्यानंतर कमी होईल. मागे पाऊस पडेपर्यंत जे वातावरण होतं त्यामध्ये बरेचसे बदल पाऊस पडल्यानंतर होतात. मावा ही कीड ओव्हरलॅपिंग जनरेशन्स एकामागे एक खूप मोठ्या पिढ्या आल्यामुळं कुठल्याही कीटकनाशकानं 100% परिणाम माव्यावर दिसला नाही. कोणत्याही फवारणीमुळं पूर्ण मावा नियंत्रित झाला नाही आणि याच्याबद्दल मी आधीसुद्धा माहिती दिली होती की 2 फवारे तरी माव्यासाठी, एवढा मोठा अटॅक असल्यानंतर 2 फवारे तरी एकामागे एक करावं लागतात. तर आता मात्र पाऊस पडल्यामुळं मावा कमी होईल, चिकटासुद्धा धुवून जाईल आणि काही प्रमाणात जर मावा राहिलाच तर मग आपण काय फवारायचं ते बघूया. दुसरी गोष्ट, कीटकनाशक फवारल्यानंतर आम्ही असं पाहिलंय की तो मावा मरतोय पण पानाला तो चिटकून राहतो आणि पानाला चिटकून राहिल्यामुळं आपल्याला असं वाटतं की तो मेला नाही किंवा तो कंट्रोल झाला नाही. तर त्यासाठी आपल्याला काडीनं जर त्या पानाच्या मागे आपण जर काडी फिरवली, त्या माव्यानं जर हालचाल केली तर तो जिवंत आहे आणि हालचाल केली नाही, गाडी फिरून किंवा बोट फिरून जरी हालचाल केली नाही म्हणजे तो मरून तिथे फक्त चिटकून राहिलेला आहे. तर असं आपण समजावं, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे गैरसमज झाले की कीटकनाशक फवारला पण तरी मावा कंट्रोल झाला नाही, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना चिकटा जो आहे तो फवारण्यामुळं तो काही कंट्रोल होत नाही, चिकटा तसंच राहतो. चिकटा म्हणजे माव्याची विष्ठा असते. वरच्या पानावर मावा असला मागच्या बाजूला की त्याची विष्ठा खालच्या पानाच्या वरच्या बाजूला पडते आणि ती पाऊस पडल्याशिवाय धुवून जात नाही. त्यामुळं कुठल्या कीटकनाशकाच्या फवाऱ्यानं चिकटा गेला असं आपल्याला आढळणार नाही. तर असे सुद्धा गैरसमज काही शेतकऱ्यांचे झाले, किंवा मावा चिकटा गेला नाही. तर मावाही बऱ्यापैकी चांगल्या रसायनामुळं कंट्रोल झाला, पण तो चिटकून पानाला राहतो आणि चिकटा तर जातच नाही. पण आता आज 17 तारीख आहे, 18, 19 किंवा उद्याचा दिवस तरी आपण वाट पाहावी. आणि त्यात मग कारण बऱ्याच किडींमध्ये बदल होतो जेव्हा वातावरण बदलतं, पाऊस पडतो. तर मी जसं काल सांगितलं की माझा अनुभव असा आहे की मागच्या 8-10 वर्षात 2-3 वेळेस असं झालं की सोयाबीनवरची जी अळी आहे ती पाऊस पडल्यानंतर तिच्या अंगावर बुरशी डेव्हलप झाली आणि आपोआप पूर्ण कंट्रोल झाली. तसं आजच मला यावर्षीसुद्धा आज मला फोटो आले, काही 2 शेतकऱ्यांचे फोटो आले की त्या अळीच्या अंगावर बुरशी डेव्हलप झाली आहे. तर असं सुद्धा होऊ शकतं. मावा कंट्रोल होतो आपोआप बऱ्यापैकी. त्यानंतर पांढरी माशी सुद्धा सप्रेस होते. पांढऱ्या माशीचा जो अटॅक आहे तो सुद्धा दबतो. त्यामुळं 2 दिवस 17 आणि 18 ऑगस्टला आपण ऑब्झर्वेशन्स घेऊन 19 ऑगस्टपासून पुढे काय फवाराची गरज पडू शकते याबद्दल आपण विचार करू शकतो. माव्यासाठी जर याच्यानंतरही किंवा मावा असेल, तुडतुडा असेल, फुलकिडा थ्रिप्स असेल तर आणि पांढरी माशी काही प्रमाणात असेल, तर यासाठी मी जसं काल सांगितलं आपल्याला की आपण निओनिकोटाईन ग्रुपमधले कीटकनाशकं जे आपण वापरतोय वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या कंपन्याचे, जे त्याची मोड ऑफ ॲक्शन सारखीच असते आणि त्यामुळं त्यात प्रतिकारशक्ती खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली आहे. तर आपण निओनिकोटाईन ग्रुपमधलं कीटकनाशक न वापरता आपण ऑर्गॅनोफॉस्फेट्स म्हणजे डायमेथोएट हे खूप जुनं कीटकनाशक आहे, पण याचा वापरमध्ये 15-20 वर्ष बंद झाल्यामुळं याचे खूप सुंदर रिझल्ट, फक्त 30 मिली प्रतिपंपानं खूप सुंदर रिझल्ट येतात. याच्यामध्ये तुम्हाला मावा, तुडतुडा, फुलकिडा आणि काही प्रमाणात पांढरी माशीसुद्धा नियंत्रित या डायमेथोएटमुळं होते. त्यामुळं
आताचा जो फवारा आहे ह्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी आपण डायमेथोएट वापरू शकता. जास्त प्रमाणात रस शोषक कीड असेल तर म्हणजे मावा आणि तुडतुडा जर जास्त असेल तर याच्यासोबत क्विनॉल-फॉस तुम्ही घेतलं 20 मिली तर अजून जास्त फायदा होईल. आणि जर आळी असेल तर ती सुद्धा क्विनॉल-फॉसनं कंट्रोल होईल. म्हणजे डायमेथोएट म्हणजे डिझायर, आपल्या बुस्टरचं डिझायर नावानं डायमेथोएट येते. 30 मिली डिझायर. जर जास्त कीड असेल तर 20 मिली क्विनॉल-फॉस त्याच्यामध्ये घेऊ शकता. ह्या क्विनॉल-फॉस एक उत्कृष्ट स्पर्शविष आहे, त्यामुळं जे संपर्कात येईल ती सगळी कीड त्यानं मरेल. आळी असली तर आळीसुद्धा मरेल. किंवा मग फक्त आळी आहे, जास्त रसशोषण करणारी कीड नाही आणि आळी आहे, तर मग डिझायर 30 मिली अधिक इमॅमेक्टिन बेंझोएट म्हणजे इमान 10 ग्रॅम असं आपण घेऊ शकतो. याच्यासोबत आपण पावसाळी वातावरण असेल थोडंसं तर बेस्टिकर घ्यायला हरकत नाही. किंवा मग तुम्ही सल्फर WDG जर घेतलं 20 ग्रॅम तर अजून सुंदर रसशोषण करणाऱ्या किडीला नियंत्रण मिळतं. मात्र वहाड थांबवायची असेल आपल्याला, लिओसिन किंवा चमत्कार वापरायचं असेल तर मात्र तिथं सल्फर घेऊ नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट, डिझायर म्हणजे डायमेथोएटसोबत विद्राव्य खत कुठलंही घेऊ नका. जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, परिस्पर्श वगैरे असं घ्यायला हरकत नाही. मात्र विद्राव्य खत म्हणजे 19-19-19 12-61 वगैरे हे यासोबत वापरायचं नाही. तर या पद्धतीनं आपण कापसाचं पुळं म्हणजे 18-19 तारखेला बारीक निरीक्षण करून कुठली कीड जगली, कुठली किती प्रमाणात आहे त्यानुसार डिझायर, गरज पडली तर क्विनॉल-फॉस किंवा इमान आणि पाहिजे असेल तर सल्फर असं आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो. त्यानंतर खोड आळी, स्टेमफ्लाय आणि गर्डल बिटर म्हणजे खोडमाशी आणि चक्रीभुंगा याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सांगितलं तसं झेनॉपचा वापर केला, रेज वापरलं, काही शेतकरी म्हणतात बीज प्रक्रिया केली. पण मी परत एकदा सांगतो की यावर्षी खोड आळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याबद्दल मी आपल्याला सुरुवातीपासून सांगत आलो. खोड आळीची ओळखच मला वाटतं की आपण ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना खोड आळीबद्दल अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण, जागरूकता केली तेवढं कोणीच केलं नसेल. आणि हे माहीत होतं की यावर्षी प्रादुर्भाव जास्त राहील कारण वेगवेगळ्या दिवसात पेरणी झाली, एकाच वेळेस पेरणी झाली नाही आणि पेरणी झाल्यानंतर जो पावसाचा खंड पडला त्यामुळं खोडाळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली, 15 दिवसाला रेज, 30 दिवसाला कोराजेन किंवा झेनॉप, परत 45 दिवसाला कोराजेन किंवा झेनॉप आणि परत 60 दिवसाला कोराजेन किंवा झेनॉप जर घेतला असेल तर त्यात तुलनात्मक इतर शेतकऱ्यांच्या तुलनात्मक खोड आळीचा प्रादुर्भाव कमी असेल. पण हेच कीटकनाशकं पण जर गॅप पडला असेल मोठा, 15-15 दिवसाच्या गॅपनं आपल्याला सांगितलं आहे, पण एखाद्या फवारणीमध्ये जर तुम्हाला 25 दिवसाचा गॅप पडला असेल किंवा तुम्ही कीटकनाशक बदललं असेल तर मात्र तिथं खोडातल्या आळीचा अटॅक वाटला असेल. आम्ही असं पाहिलं की एका खोडात 3-3 प्रकारच्या म्हणजे 3-3 आळ्या आढळल्या आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात खोडात आळी होती. जर फवारणीमध्ये मागे पुढे जरी झालं असेल, जास्त दिवसाचा गॅप पडला असेल किंवा मी जे सांगितलं ते रसायनं जर वापरले गेले नसतील तर ते तिथे खोड आळीमुळं नुकसान झालेलं दिसते. झेनॉफ किंवा कोराजन किंवा रेज हे कीटकनाशकं जे आहेत ती आळी जी आहे तिला मारतात, पण आळीनं पोखरलेलं खोड जे ते भरून निघत नाही. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. काही ठिकाणी तुम्हाला तिथे आळी मेलेली दिसेल हे वापरल्यानंतर किंवा काही ठिकाणी फक्त डाग पडलेला आतून दिसेल पण पोखरलेलं दिसणार नाही. काही ठिकाणी थोडंसं पोखरलेलं आणि नंतर फवारल्यानंतर आळी मेलेली दिसेल. याचं कारण असं आहे की आपण बघा, जेव्हा आपण फवारतो तेव्हा जी आळी आहे त्या आळीला नियंत्रण मिळतं, पण नवीन भुंगे येतात. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जर फवारलं नसेल तर ते येतात, ते परत तिथे अंडी घालतात आणि परत तिथे आळीचा अटॅक आढळतो. तर या गोष्टीमुळं, अशा या सगळ्या गोष्टींमुळं खोडामध्ये आळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. आणि फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी खोडात आळी आहे. वरतून दिसताना फार चांगलं सोयाबीन दिसतं, हिरवगार फुलं लागलेले आहेत, शेंगासुद्धा लागले आहेत, पण दाना भरताना तिथं अडचण आपल्याला निश्चित जाणवू शकते, ज्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट येऊ शकते. तर आता सुद्धा तुमच्या खोडात आळी असेल तर आपल्याला
खोडातली अळी आणि पानावरची अळी अशा दोन्ही प्रकारच्या अळ्याला नियंत्रण करण्यासाठी झेनॉप 15 मिली किंवा कोराजन तुम्ही घेऊ शकता. दोन्ही प्रकारच्या अळ्यांना ते कंट्रोल करेल. याचा फवारा आधी झाला असेल तरी परत आपण घ्यायला हरकत नाही, त्यानं नुकसान काही होणार नाही. आणि याच्यासोबत मग आपल्याला पांडा सुपर म्हणजे क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन हे जे आहे 30 मिली, आणि याच्यासोबत परत तुम्ही जर पाऊस पडलेला असेल चांगला तर मग तिथं बिग बी ज्याच्यामध्ये पोटॅशियम शोनाईट, पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर असतं ते 100 ग्रॅम घेऊ शकता. आणि जर वापरायची इच्छा असेल म्हणजे फार जास्त जर अटॅक नसेल, खोडात अळीचा अटॅक जास्त नसेल, तर मग तुम्ही तिथे भरारी, दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी 5 मिली भरारी पंपाला घेऊ शकता. हा साधारणतः 60 दिवसाच्या दरम्यानचा जो फवारा आहे. आणि काम पडलं तर आपल्याला त्याच्यावर अजून लक्ष ठेवून जर खोडाळीचा, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतो यावर्षी तिचा प्रादुर्भाव, एका खोडात 3-3 अळ्या सापडत आहेत, तर याच्यासाठी आपल्याला भविष्यात म्हणजे पुढच्या काळात सुद्धा त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. आणि काम पडलं तर एखादा फवारा परत 60 दिवसानंतर सुद्धा घ्यायची आपल्याला गरज पडली तर आपल्याला तिथं घ्यावा लागू शकतो. तर या पद्धतीनं सोयाबीनवरचा जो फवारा आहे मी तुम्हाला सांगितलं, डिझायर किंवा कोराजन घ्या, त्यासोबत पांडा सुपर घ्या, त्यासोबत तुम्ही बिग बी, पाऊस पडलेला असेल, जमिनीत ओलावा असेल तर बिग बी 100 ग्रॅम, किंवा ओलावा कमी असेल, पाऊस पडला नसेल तर 13-0-45 100 ग्रॅम घेऊ शकता. आणि संजीवक वापरण्याची किंवा नुकसान जास्त नसेल, खर्च पुरवत असेल तर मग भरारी तिथं 5 मिली आपण घेऊ शकतो. तर हा सोयाबीनचा फवारा आहे. आणि कापसामध्ये मी सांगितलं डिझायर हे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी, आणि जास्त जर किडीचा अटॅक असेल, परत अळी पण असेल, तर मग क्विनॉलफॉस 20 मिली घेऊ शकता. किंवा मग तिथे तुम्ही इमामॅक्टिन म्हणजे इमान 10 ग्रॅम ह्या अळीसाठी घेऊ शकता. आणि सोबत तुम्हाला जर वापरायचं असेल तर सल्फर घेऊ शकता. पण लिओसिन किंवा चमत्कार वगैरे घ्यायचं तर मग सल्फर घेऊ नका. तर या पद्धतीनं. आणि जर संजीवक वापरायचं असेल तर झेप, पाते वाढण्यासाठी किंवा आधी झेप वापरला असेल तर गजबचा वापर तिथं आपण करू शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांचा अमावशेनंतरचा फवारा राहिला आहे तर ते शेतकरी अमावशेनंतरचा जो आपला सरेंडरचा फवारा आहे तो तिथे कापसावर घेऊ शकतात. मग या डिझायरच्या ऐवजी सरेंडर, रिहान्स, सल्फर आणि झेप असा फवारा ते घेऊ शकतात. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा हा अमावशेचा जो फवारा आहे तो घेतला पण कीड पाहिजे तशी कंट्रोल झाली नाही. तर याचं कारण, जसं माव्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त अटॅक माव्याचा होता, एका फवारणीत तो कंट्रोल होणार नव्हता, किंवा झालाही बऱ्यापैकी, तर शेतकऱ्याला ओळखताना ते असं वाटलं की बाबा तो पानाला चिटकून आहे म्हणजे तो जिवंतच आहे. तर तो मेलेला असला तरी शेतकऱ्यांना वाटलं तो जिवंत आहे. किंवा इतर कीडसुद्धा बघा, स्ट्रेस कंडिशन जेव्हा असते म्हणजे पाण्याचा ताण जेव्हा पडतो तेव्हा पर्णछिद्र जे ते बारीक होतात, आणि त्यामुळं फवारलेलं औषध जे ते पानात आत शोषलं जात नाही. त्यामुळं जर पाण्याचा ताण पडलेला असेल तर कुठल्याही फवारणीचा रिझल्ट म्हणजे कोणत्याही पिकावर कोणत्याही रसायनाचा पाहिजे तसा मिळत नाही. आता जमिनीत ओलावा असताना तुम्ही फवारा, त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. सोयाबीनवर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या, कोराजन 15 मिली फवारलं किंवा तुमचं आपलं झेनॉपसुद्धा फवारलं तर त्याचे पाहिजे तसे अळी कंट्रोल झाले नाही. कारण ताण बसलेला असताना फवारलं तर पाहिजे तसे परिणाम नक्कीच येत नाही. तर हे झालं मला जी 2 गोष्टी जास्त प्रश्न होते त्याबद्दल. त्यानंतर आपण आता प्रश्न उत्तरावर येऊ. टोमॅटोचं पीक 45 दिवसाचं आहे पण फुटवे व वाढ कमी आहे, उपाय सांगा. तर टोमॅटोला तुम्ही टॉपअप साधारणतः अर्धा लिटर प्रति एकर, अर्धा ते 1 लिटरही देऊ शकता जमिनीतून. एकरी 1 लिटर जर दिलं, ड्रेंचिंग जर केलं तर त्याला फुटवे पण भरपूर येतील आणि वाढ पण चांगली होईल. माझ्या 4 फवारण्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाल्या, 5वी फवारणी आहे, मला पाहिजे तसं फूल दिसत नाही, तर मी या फवारणीत रेच अधिक झेप बुरशीनाशक फवारू का? तर फूल दिसत नाही मग तुम्ही झेप घ्यायला हरकत नाही. झेपचा डोस थोडासा वाढवून घेतला तरी हरकत नाही आणि घेऊ शकता तुम्ही रेच झेप बुरशीनाशक. फवारणीचे औषध पंपात मिक्स करताना पहिले काय टाकावे समजून सांगा, कोणत्याही प्रकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीत. बघा, फवारणीचं औषध टाकताना मी कालसुद्धा सांगितलं की पहिले आपल्याला सगळ्यात पहिले ज्या पावडर असतात किंवा जे पावडर फॉर्ममध्ये आहे, WDG किंवा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे, WDG, WP किंवा
सोल्युबल पावडर वगैरे आहेत ते आधी टाकायचं. त्यानंतर लिक्विड टाकायचं, EC, SC, FS वगैरे जे आहेत ते टाकायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर टाकू शकता. त्याच्यानंतर जर संजीवक वापरायचं असेल तर ते टाकू शकता. आणि जे स्टिकर आहे आयोनिक असो की नॉन आयोनिक असो ते सगळ्यात शेवटी या क्रमाने टाका. तूर C11 हे रब्बी आहे का, बियाण्याविषयी पूर्ण माहिती द्या. C11 जी तूर आहे ही लवकर येणारी तूर आहे, सगळ्यात लवकर येणारी जात आहे. रब्बी म्हणता येत नाही याला, पण अर्ध रब्बीमध्ये जरी लावली तर हिचं आपल्याला उत्पादन येतं. कोराजेनऐवजी ॲम्प्लिगो घेतलं तर चालेल का? चालेल. ऊन तापमान जास्त आहे म्हणून की काय, आमोशेचा फवारा मारून सुद्धा कपाशीवर मावा, तुडतुडा आणि थ्रिप्स आहे. तर मी सांगितलं ऊन जास्त आणि पावसाचा ताण पडल्यामुळं आपण आमोशेचा फवारा मारला तरी पाहिजे तसे तिथे ताण पडलेला असेल तर रिझल्ट थोडेसे कमी आले असतील. पण आता पाऊस पडल्यानंतर आता काय काय बदल होतात त्यानंतर मग पुढच्या फवारणीचं नियोजन आपण करू शकतो. मिलीबगचं नियंत्रण सांगा. मिलीबगला काहीच नाही, आपण जे कीटकनाशकं वापरतो तेच कीटकनाशकं, पण स्टिकर त्यात नक्की वापरायचं. सोयाबीन उंची थांबवण्यासाठी काय करावे आणि सोबतच कुठली कीटकनाशकं वापरावी? आता उंचीच्या मागं लागू नका, जी वाढ झाली ती होऊ द्या. आता ती 55 दिवसात सोयाबीन झाल्यानंतर तशी वाढ थांबते. फक्त 35 ते 40 दिवसाच्या मध्येच लिओसिन वापरलं गेलं तर वाढ थोडीशी थांबते, नाही तर थांबत नाही. पावसाअभावी सोयाबीनची फुले गळून पडली, पाऊस आल्यानंतर फुले लागण्यासाठी कोणती फवारणी करावी? पावसाअभावी फुले गळून जर पडली असेल, ताण पडल्यानंतर पाऊस पडला तर फुलं जर गळून गेले असतील किंवा ताण पडला तेव्हा जर फुलं गळून गेले असतील सोयाबीनचे, तर मी कालसुद्धा सांगितलं की झेपचा डोस डबल जर केला तुम्ही, 10 मिलीच्या ऐवजी 20 मिली झेप आणि 1261 100 ग्रॅम जर घेतलं तर नवीन फूल तिथं निघू शकतं, जमिनीत चांगला ओलावा असेल तर. नमस्कार सर, मी गणेश पाटील, वानखेड, गाव वरुड, जवळका, तालुका अकोट. मी 2 क्विंटल रायझरजी 30 एकराला वापर केला आहे, त्याचा पॉवर किती दिवस राहतो? तर रायझरजी वापरल्यानंतर साधारणतः 1 महिन्यापर्यंत नवीन पांढरी मुळं यायला ते मदत करतं, पांढऱ्या मुळांची वाढ करायला मदत करतं. तर साधारणतः 1 ते 1.25 महिन्यापर्यंत याचा चांगले आपल्याला परिणाम 1-1.25 महिन्यापर्यंत दिसतात. आमच्या भागात बोंडअळीपेक्षा बोंडसडचा जास्त प्रादुर्भाव आहे, त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन शेतकऱ्यांना नियोजन सांगावे. तर बोंडसडसाठी मी कालसुद्धा सांगितलं रोगांमध्ये. तर बोंडसडसाठी तुम्हाला बुरशीनाशकाचे वापर, या ज्या भागात बोंडसड जास्त आहे अशा भागात कीटकनाशकांसोबत बुरशीनाशक तुमचा कॉपर ऑक्सीक्लोराइड अधिक स्टेप्टोसायक्लिन आहे किंवा कार्बन डायझिम आहे किंवा थायफेनॉट मिथाईल आहे, म्हणजे पिक्सल आहे. तर याचा वापर आपल्याला फवारणीमध्ये या बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करावा लागेल. फक्त कॉपर ऑक्सीक्लोराइड फवारताना ते कीटकनाशकासोबत कोणत्या चालतं ते आपल्याला बघूनच त्याचा वापर करावा लागेल. पाण्याअभावी सोयाबीन सुकले आहे, पाऊस पडल्यानंतर कोणती फवारणी करावी जेणेकरून थोडेफार नुकसान भरपाई निघेल? तर सोयाबीन सुकलं होतं, आता पाणी पडला की ते परत हिरवं होईल. आणि जर फुलगळ झाली असेल तर मी तुम्हाला सांगितलं झेप आणि 1261 द्या. आणि त्यानंतर मग 05234चा फवारा द्या, त्यानंतर 13-045चा फवारा द्या, त्यानंतर बिग बीचा फवारा द्या, जेणेकरून अन्नद्रव्य त्याला वर. तसंच आपल्या याच्यामध्ये सुद्धा जिथं खोडाताळी जास्त प्रमाणात आहे, फुलोरा अवस्थेत 1261 चलपा लागल्यानंतर 05234चे 8-8 दिवसाला 2 फवारे द्या. त्यानंतर 13-045चे जर शक्य झालं तर 1 किंवा 2 फवारे. आणि नंतर दाना भरण्यात जेव्हा दाना भरतो तेव्हा बिग बी याचा 1 किंवा 2 फवारे. असं जर आपण केलं तर खोडातल्या अळीमुळं जे नुकसान व्हायचं, अन्नद्रव्याचा उचल खालून वरती जो जायचा तो तेवढ्या प्रमाणात खोडात अळीनं पोखरलं तर जाणार नाही. पण मग आपण जर विद्राव्य खताचा वापर केला तर ते त्याला अन्नद्रव्य मिळेल. सोयाबीनच्या शेंगा गळत आहेत, उपाय सांगा. तर गळत आहे म्हणजे नक्कीच तिथं खोडातल्या अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे, तुम्ही बघा एकदा. आणि खोडात जर अळ्या जास्त प्रमाणात असेल तर तिथं शेंगा गळतात. तर मग तिथे तुम्हाला विद्राव्य खताचे फवारे जे एकामागे एक ते द्यावा लागतील 8-8 दिवसाला. 2 वेळा ड्रेंचिंग करून सुद्धा काही ठिकाणच्या तुरी मरत आहे, काय करावे? 2 नाही 3 वेळेस जरी ड्रेंचिंग केलं तर काही ठिकाणी झाडं मरतीलच. एकही झाड मरणार नाही अशी गॅरंटी आपण घेत नाही, कोणीच देत नाही. कारण जिथं ट्रायकोडर्मा वाढला
त्याला त्याची संख्या वाढली तिथं बुरशीला ते कंट्रोल करेल. पण जिथे ट्रायकोडर्मा जास्त प्रमाणात वाढला नाही तिथं बुरशी अटॅक त्याच्यावर करेल. आपण सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रियामध्ये रिहान्श, रेज, झेनॉप 4 फवारणी. तरी खोडामध्ये काही प्रमाणात आळी आहे. खोड आळी नाही पण फक्त डाग आहे. तर शेंगा भरणार काय? फक्त डाग असेल तर काही अडचण नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही सगळं बीज प्रक्रिया केली, नंतर रेज, झेनॉपचे फवारे झाले, तेव्हा खोडामध्ये आळी नाही पण फक्त डाग आहे. तर डाग जर असेल तर मग तुम्हाला शेंगा भरायला काही अडचण येणार नाही, तिथं नुकसान होणार नाही. कपाशी 65 दिवसाची आहे, उंची 3.5 फूट आहे. अगोदरच्या फवारणीमध्ये गरडाची चमत्कार 25 मिली डोजनी मारलं तर आता लिओसिन वापरायचं की नाही? लिओसिन वापरू शकता तुम्ही. वाढ तुमची पाहून 2 किंवा 3 मिली लिओसिन वापरा. जास्त वाढ असेल तर 3 मिली घ्या आणि थोडंसं कंट्रोलमध्येच असेल तर 2 मिलीनं सुद्धा थांबू शकता तुम्ही. 9305 येलो मोझॅक आला आहे. दैवत पांडा सुपर पण जमेल असं वाटत नाही. 335 वाटत नाही. उपाय सांगा. मी अकोटचा आहे. तर येलो मोझॅकला रोखायला फक्त एकच उपाय आहे, रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रित करणे. बाकी कुठलाही उपाय नाही. कपाशीमध्ये फांद्याची संख्या वाढण्यासाठी कोणते विद्राव्य खत वापरावे? फांद्याची संख्या वाढण्यासाठी तुम्हाला विद्राव्य खताच्या ऐवजी आपलं जे टॉपअप आहे, अमायनो ॲसिड्स जे आहे, टॉपअप 40 ते 50 मिली हे वापरलं तर जास्त फायद्याचं होईल. सर्वच औषधं एकत्र मिक्स करून पंपामध्ये टाकले तर रिझल्ट मिळेल का? नाही. डायरेक्ट औषधं एकत्र मिक्स कधीच नाही करायचं. ते एकतर टँक मिक्स म्हणजे 200 लिटरच्या टाकीत किंवा 500 लिटरच्या टाकीत. पण अशा पावसाच्या वातावरणामध्ये टँक मिक्सही करू नका. पंप मिक्स म्हणतो आपण त्याला. प्रत्येक पंपाचं औषध, पंप अर्धा भरायचा, नंतर एक औषध टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीनं करा. माझ्या गावात एक शेतकरी जमिनीत कापूस असो की तूर या पिकाला एकरी 4 ते 5 किलो मीठ वापरतो. हे योग्य आहे का? नाही, मी त्याची शिफारस करणार नाही. माझ्या मते हे अयोग्य आहे. तुमच्या कपाशीवरील फॉर्म्युला आहे त्यामध्ये निंबोळी अर्क वापरलं तर चालेल का? तसे ड्रीपमधून 1261 ऐवजी फॉस्फरिक ॲसिड कपाशीला दिले तर चालेल का? निंबोळी अर्क तुम्ही या फॉर्म्युल्यात वापरू शकता आणि फॉस्फरिक ॲसिडसुद्धा कापसाला 1261 ऐवजी देऊ शकता. व्हाईट गोल्ड पद्धतीनं जोड तास निखळ तूर आहे. 14 व 15 तारखेला शेंडे फुटली, फवारणी झाली तर 2 दिवसांनी किंवा पाऊस आल्यानंतर विरळणी केली तर चालेल का? विरळणी करताना जे झाड उपटू आपण तर त्याचे मुळं दुसऱ्या झाडाच्या मुळात जायला नको. जर असं होत असेल तर विरळणी करू नका, राहू द्या, त्याला काही फरक पडत नाही. मग जर झाडं उपटताना एकमेकात मुळं फसलेली नसतील तर मग तुम्ही विरळणी करू शकता. पण तरीसुद्धा 30-35 दिवसाच्या वरती जर झालं असेल तर शक्यतो विरळणी करू नये. माझ्या कपाशीला 65 दिवस झाले असून अमावस्येची फवारणी झाली आहे. कपाशीची वाढ जास्त असल्याने लिओसिन फवारायचे आहे. त्यासोबत सल्फर व कीटकनाशक फवारलं चालेल का? लिओसिन सोबत सल्फर बिलकुल वापरायचं नाही. मग तुम्हाला लिओसिन घ्यायचं असेल तर सल्फर घेऊ नका, कीटकनाशक घेऊ शकता. कापूस पीक 65 दिवसात झाला आहे. 3 एकरामध्ये 2 लाईट ट्रॅप लावले होते. कालच संपूर्ण शेताचे बारीक निरीक्षण केले. अजूनही कुठेच डोमकडी आढळली नाही. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, मला असा फीडबॅक अजून 2-3 शेतकऱ्यांचा आला आहे. लाईट ट्रॅप लावले, ज्यांनी लाईट ट्रॅप लावले अमावस्येच्या आधीपासून, तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंडाईचा प्रादुर्भाव नगण्य किंवा नाही आहे. तर आपण सुद्धा अजूनही, पण आता एक वेळ गेली आहे. आताचं एग लेंग जे झालं, मोठ्या प्रमाणात अंडे घातले, तर त्या पतंगानं ते काम करून गेला आहे. तो आता पुढची आळी कमीत कमी रोखण्यासाठी आपण लाईट ट्रॅपचा वापर शेतात करू शकता. तुम्ही नेहमी औषध पाण्यात मिसळण्याचा क्रम सांगता, तर मजुराने ती खबरदारी घेतली नाही तर त्याचा परिणाम काय होईल? आपण चांगल्यात चांगले परिणाम येण्यासाठी तो क्रम सांगतो, पण मजुराकडून नाही झालं एखाद्या वेळेस तर काही हरकत नाही, सोडून द्या त्याला, काय. लिओसिनमध्ये कोणते औषध फवारणी करावी? थ्रिप्सचा अटॅक आहे. लिओसिन सोबत तुम्ही डिझायर घ्या. थ्रिप्सचा अटॅक आहे तर डिझायरनं सुद्धा सगळ्यात उत्तम, सगळ्यात कमी पैशात थ्रिप्सचं कंट्रोल चांगलं मिळेल. कापसाचे पानं आंबाडीच्या पानासारखे झाले. शेतीजवळ 800 मीटर अंतरावर त्यावर आहे, त्यात शेतकऱ्यांनी 2,4-D हे तणनाशक फवारलं. त्यामुळे जवळपास कापूस खराब झाला आणि अजून त्याचा असा वाढत आहे.
तणनाशक फवारणी करून 1 महिना झाला आहे, उपास सुचवा. 2,4-D हे अत्यंत जहाल तणनाशक आहे. 1 किलोमीटर 2 किलोमीटरवर जरी फवारले गेलं आणि हवा जर असली तर 4 किलोमीटरचा 2,4-D या सगळ्या शिवारात पसरू शकतं आणि त्यातल्या त्यात कापसावर ते आंबाडीचे पानं त्याच्यावर होतात. आता हेच नाही तर इतर कुठलंही चुकीचं तणनाशक जर पिकावर फवारलं गेलं तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगतो. जो चुना असतो आपला, त्यातही इन्स्टंट चुना मिळतो. वनिता कंपनीचा इन्स्टंट चुना विकत मिळतो, किंवा तो नाही मिळाला तो डायरेक्ट पूर्ण विरघळतो. 50 ग्रॅम आपण तो टाकायचा. आणि तो नाही मिळाला तर साधा बाजारात जो चुना मिळतो, ती पावडर, चुना पावडर, ती एका पंपाला 50 ग्रॅम या हिशोबानं 1 लिटरमध्ये समजा 50 ग्रॅम अशी भिजू घालायची. 10 पंप असतील तर 10 लिटर पाणी घ्या, त्यात 500 ग्रॅम अर्धा किलो भिजू घाला आणि ती चांगली हलवून घ्या. त्याची जी निवळी आहे ती काढून घ्या आणि खालचा चोथा आहे तो फेकून द्या. जे विरघळलं नाही ते फेकून द्या आणि निवळी. आणि एका पंपाला 50 ग्रॅम म्हणजे 1 लिटर पाणी ते 50 ग्रॅमचं, आणि 50 ग्रॅम साखरेचं पाणी, साखर विरघळून घ्या. 50 ग्रॅम एका पंपाला साखर आणि 50 ग्रॅम चुन्याची निवळी. असा हे 2-3 वेळेस जर फवारे दिले तर चुकीचं तणनाशक फवारल्यानंतर तिथे त्याचा परिणाम कमी कमी होत जातो. या पद्धतीनं आपण करू शकता. रोगामुळं मेलेलं पीक आणि हुमणी अळीमुळं मिळालेलं पीक हे कसं ओळखावं? हुमणी अळीमुळं जे झाडं मरतात, सोयाबीन असो किंवा तूर असो, ते उपटून जर पाहिलं तर त्याला खोड हे खाल्लेलं असतं. खोडाला कापल्या गेलेलं किंवा खाऊन घेतलेलं मुळं असतात. खोड नाही, मुळं हे खाल्लेले असतात. आणि जर रोगामुळं म्हणजे तूर जर रोगामुळं मेलेली असेल तर त्याच्या मुळामध्ये आपण जर उभा काप दिला मूळ आणि खोडापर्यंत तर काळा भागातून काळे पट्टे असतात. तर हे ओळखण्याचं एक साधं आणि सोपा उपाय आहे. लिओसिन फवारल्यापेक्षा कापसाची जर शेंडे खुडणी केली तर चालेल का? आणि शेंडे खुडणीसाठी कापसाची उंची किती असावी? बिलकुल चालेल. तुम्ही लिओसिन न फवारता शेंडे जर खुडले तर साधारणतः तुमच्या काना इतका म्हणजे 5 फूट 6 फूट 5 फुटाची उंची असताना 1 इंच जर शेंडा आपण कापला तर आपोआप त्या बाजूच्या फांद्या ज्या आहेत त्या वर जातील, उलटी छत्री झाल्यासारखी होईल आणि उभाट वाढ जी आहे ती त्याची थांबून जाईल. लाल्या येऊ नये यासाठी कोणतं विद्राव्य खत वापरावं? बिग बी साधारणतः बोंड लागल्यानंतर तुम्ही जमिनीतून जर 1-2 वेळेस ड्रिंचिंग केलं किंवा कशासोबत, शेणखतासोबत वगैरे किंवा रासायनिक खतासोबत जरी मिक्स करून टाकलं तर तुम्हाला नक्कीच पोटॅश आणि मॅग्नेशियमची कमतरता तिथं भासणार नाही आणि जे लाल पानं पडतात ते प्रमाण आपलं नक्कीच कमी होईल. एकरी 5 किलो बिग बी 2 वेळेस जर वापरलं, बोंड लागल्यानंतर आणि पहिला बोंड लागल्यानंतर आणि दुसरं बोंड पक्व होताना, असं 2 वेळेस वापरा. सोयाबीन 60 दिवसाचा आहे. दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये भरारी, बिग बी, झेनॉप, पांडा सुपर यांच्यासोबत जिब्रेलिक ॲसिड टाकता येईल का? असल्यास त्याचा डोस किती द्यावा व कसे मिसळावे? तर सल्प लागल्यानंतर किंवा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये भरारी, बिग बी, झेनॉप, पांडा सुपर हे तुम्ही घेताय, हे एकदम योग्य आहे. सोबत त्याच्यात जिब्रेलिक ॲसिड वापरावं का असा तुमचा प्रश्न आहे, तर वापरू शकता, काही अडचण नाही. 100 लिटरला 2 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड या प्रमाणात तुम्हाला, त्याला जिब्रेलिक ॲसिडला आधी ॲसिटोन किंवा अल्कोहोल किंवा ट्रायकंटेनॉलमध्ये विरघळून घ्यावं लागेल. आणि समजा तुम्हाला 5 पंप 100 लिटरचा म्हणजे 20 लिटरचा पंप आहे, 5 पंप होतात, तर साधारणतः 100 मिली अल्कोहोल किंवा ॲसिटोन किंवा देशी दारू घेऊन त्याच्यात ते 2 ग्रॅम विरघळून घ्यायचं आणि ते पाणी 20-20 मिली मग आपल्या या पंपात भरल्यानंतर टाकायचं. मी सर्व तुमच्या मार्गदर्शनानुसार शेती करीत आहोत. कापूस पिवळा पडला आहे आणि खालची पानं खाली पडत आहेत. तर जमिनीत ओलावा जर नसेल तर मग तुमचा कापूस पिवळा पडू शकतो. अन्नद्रव्याची कमतरता असेल तरी पिवळा पडू शकतो. नेमकं काय कारण आहे ते शोधून मग आपल्याला उपाययोजना करावी लागेल. नमस्कार, मी शंकर सरोदे. मी शेती तुमच्या सांगण्यानुसार केली, खूप छान आहे. झेनॉपनं एकही अळी राहिली नाही. लोकांच्या कोराजननी नाही मेल्या, पण विक्रेता झेनॉपऐवजी दुसरंच सांगत होता, मी ऐकलं नाही. तर झेनॉप हे मी तुम्हाला सांगितलं, इंडॉक्सिकार्प याच्यामध्ये घटक आहे. घरडा कंपनीचं किंग डोक्सा आणि बूस्टरचं झेनॉप नावानं आहे. हे उत्कृष्ट अळीनाशक आहे. यानं तुमचं सेमी लूपर, उंटा अळी आणि हेलिओथिस ही खूप चांगली कंट्रोल होते.
स्पोडोप्टेरा जी आहे ही काही प्रमाणात कंट्रोल होते, काही प्रमाणात ती राहू शकते. आणि त्याच्याचमुळं आपण दोन्ही तिन्ही गोष्टी, किंवा जर स्पोडोप्टेरा असेल तर ती सुद्धा कंट्रोल व्हावी, रस शोषण करणारी पांढरी माशी किंवा मावा असेल तर तो सुद्धा कंट्रोल व्हावा, जेणेकरून पुढे भविष्यात व्हायरससुद्धा येऊ नये. तर याच्यासाठी सोबत त्याच्या पांडा सुपर देतोय. तर झेनॉपचे रिझल्ट खरंच सुंदर आहेत. जे शेतकऱ्यांनी वापरले, योग्य प्रमाणात योग्य पाणी वापरलं असेल, त्यांना त्याचे अनुभव आले असतील. सर, आमच्या सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या, हे कशानं भरून निघेल? आळीने 50% 3 दिवस झाले. आता शेंगा जर खाल्ल्या असतील आळीनं तर मात्र नवीन फूल काढणे, शेंगा जर म्हणजे लेट झालंय थोडं, तर नवीन फूल काढणे कठीण आहे. आता जे आहे त्याला विद्रव्य खताचा फवारा देऊन जे दाणे, जे शेंगा वाचल्या त्याचा आकार आणि वजन वाढवू शकतो आपण. सोयाबीनच्या 100% फुलाचे कन्व्हर्शन शेंगामध्ये होते का त्यामध्ये काही नैसर्गिक फुलगळ होते? हो, नैसर्गिक फुलगळ सुद्धा सोयाबीनमध्ये सुद्धा होऊ शकते. कापसावर खूप जास्त थ्रिप्स आहे, कोणतं औषध वापरावं? खूप जास्त थ्रिप्स असेल तर तुम्हाला 2-4 पर्याय देतो मी. पहिला पर्याय आहे डिझायर अधिक सल्फर. दुसरा पर्याय आहे सरेंडर अधिक सल्फर. तिसरा पर्याय आहे लॅम्बडा 6 हेलोथ्रिन. असे 2-3 पैकी, आणि खूप जास्त आहे आणि मग तुम्ही अजून चौथा एक पर्याय आहे स्पिनोसॅड ट्रेसर. तर याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते फवारा. मी रुची 9305 लावलं, त्यावर कोकडा रोग व्हायरस आलाय, बाकीवरती नाही आहे. पूर्ण झाड बेडक्या रोगासारखी झाली, उपाय सांगावा. हां, मला बरेच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जे रुची सोयाबीन आहे त्याच्यावर थोडं कोकड्याचं प्रमाण इतर जातींपेक्षा जास्त आहे. तर याच्यासाठी आपल्याला बघा, ह्या जातीचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की या जातीवर थोडा थ्रिप्स जो आहे, फुलकिडा, हा थोडा इतर जातींपेक्षा जास्त येतो. तर तो एखाद्या वेळेस व्हायरसचा रोग नसेल, पण थ्रिप्स पानाच्या मागं असतो. तुम्ही पानाची मागची बाजू पहा, त्याच्यावर जास्त प्रमाणात थ्रिप्स असेल तर ते पानं खरतड करते आणि त्याच्यामुळं वरतून पान मग ते वेडं वाकडं होतं. तर असं जर असेल तर थ्रिप्सला कंट्रोल करा. आपल्या पद्धतीनुसार तुरीच्या दोन्ही बाजूचे 1-1 तास रिकामे सोडले. मध्ये सोयाबीन आहे, रिकाम्या सोडलेल्या तासामध्ये लहान तण दिसत आहे. तूर सोयाबीन 60 दिवसाचे आहे. तणनाशक वापराबद्दल सविस्तर मार्गदर्शन करा. तर तण जर लहान असेल, 2-3 इंचापेक्षा 4 इंचापेक्षा लहान असेल, तर तुम्ही तिथं परशूट म्हणजे इमॅजाथायपर किंवा शकेद किंवा कुठलंही तणनाशक तेवढ्या फटीमध्ये फवारू शकता. काही अडचण नाही. फक्त तेवढ्या फटीमध्ये त्याला ते आपलं हूड लावून जर फवारलं तर तुम्ही तिथे कुठलंही तणनाशक घेऊ शकता, त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही. झिंक आणि फेरस सोयाबीनमध्ये कीटकनाशकासोबत एकत्र फवारणीला चालेल का? नका फवारू. एकत्र झिंक आणि फेरस आणि कीटकनाशकं, बुरशीनाशकं एकत्र करू नका. झिंक फेरसचा वेगळाच फवारा आपण द्या. 1 महीने की तुअर फसल हो चुकी है, 9 से 12 इंच बारिश नहीं हो रही है, शेंडे खुड सकते हैं क्या? हां, शेंडे खुडू शकता तुम्ही, पाऊस नसेल तरी. शेंडा खुडला म्हणजे त्याला फांद्याची संख्या वाढेल. मी परभणी जिल्ह्यातून आहे, माझी जमीन चोपन आहे, म्हणजे पाणी धरणारी आहे, कापसाची वाढ कमी आहे, वाढीसाठी उपाय सांगा. 20-20-0-13 द्या तुम्ही खत. 20-20-0-13 आणि त्यात 2 बॅग 20-20-0-13 मध्ये 1 बॅग पोटॅश टाका. याचा खताचा जमिनीतून वापर करा आणि फवारणीमधून टॉपअप किंवा रिफ्रेशचा वापर करा. तुम्ही जे मागील लाईव्हमध्ये सोयाबीनवर फवारणी केली तर ती आता केली तर चालेल का सांगितलेली? विसल 13-0-45 पांडा सुपर आणि कोराजन ऊन असल्यामुळं केली नव्हती. हो, बिलकुल चालेल. झेनॉप फवारले तर वानू मरतील काय? काही प्रमाणात जे छोटे वानू आहेत ते मरतील, पण झेनॉप आणि पांडा सुपर असेल तर मग बऱ्यापैकी वानू कंट्रोल होतील. सोयाबीनवर पांढऱ्या माशीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आहे, काय फवारावे? मी सांगितलं, पांडा सुपर जे आहे ते तुम्हाला पांढऱ्या माशीला ताबडतोब अर्ध्या तासात तुम्हाला ती पांढरी माशी त्याला चिटकलेली दिसेल. पण ही उडणारी माशी, जे पिल्लं आणि अंडे आहेत ते नंतर परत 8-10 दिवसानं त्याचा अटॅक दिसेल. पण जर तुम्हाला पांढऱ्या माशीच्या सगळ्या पिढ्या कंट्रोल करायच्या असतील तर मग याला तुम्ही पायरीपेक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन हे कीटकनाशक जे आहे ते फवारू शकता.
फक्त उडणारी माशी जर तुम्हाला कंट्रोल करायची जी व्हायरसचा प्रसार करते, कारण पिल्लं आणि अंडे एकाच जागी असतात. उडणारी माशी या झाडावरून त्या झाडावर जाते, व्हायरसचा प्रसार ती करते. तर तिला कंट्रोल करण्यासाठी पांडा सुपर योग्य आहे. आणि जर सगळ्याच पिढ्या तुम्हाला कंट्रोल करायच्या असतील, अंडे, पिल्लं आणि उडणारी, तर मग तिथं तुम्हाला पायरीप्रोक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन याचा वापर तुम्हाला 40 ते 50 मिली प्रतिपंप करावा लागेल. हे महागडं औषध आहे थोडं. याचा 60-70 रुपये, मला वाटतं 60-65 रुपये पंपाला खर्च येईल. तर तो पर्याय तुम्हाला आहे. तुम्हाला बघा द्यायचं असेल तर तसं देऊ शकता. बिग बी सोबत जिब्रेलिक ॲसिड वापरावे का? वापरू शकता, काही अडचण नाही. मी कोराजन अधिक प्रोफेक्स सुपर फवारणी केली आहे परवा, पण आज आळी दिसत आहे कुठे कुठे. तर होऊ शकतं, कारण जर ताण पडलेला असेल तर पाहिजे तसे परिणाम तिथं तुम्हाला कोराजनचे मिळणार नाही. तर त्यामुळं आता जर पाऊस पडला असेल, जमिनीत ओलावा असेल, तर झेनॉप आणि पांडा सुपर घ्या आणि त्याचे रिझल्ट बघा. कापूस 80 दिवसात झाला आहे. कापसाची उंची 5.5 फूट गेली आहे. कापसाचा शेंडा खुडावा का? खुडू शकता. 5.5 फूट म्हणजे काहीच हरकत नाही. प्लॅनोफिक्स आणि झेप सोबत चालते का? नाही. प्लॅनोफिक्स हे एक हार्मोन आहे. याचा वापर तुम्ही काही कीटकनाशकांसोबत करू शकता, पण संजीवकांसोबत याचा वापर बिलकुल करू नका. लिओसिनचा सुद्धा आपल्याला वापर करताना काळजी घ्यावी लागेल, सल्फरसोबत करायचं नाही. त्यानंतर सल्फर आहे, कॉपर आहे, याचे वापर करताना सुद्धा आपल्याला टेस्ट करावं लागेल. त्याशिवाय कुठल्याही औषधात ते मिसळताना आपल्याला टेस्ट करूनच मिसळावं लागेल. सोयाबीनवर अमावस्येच्या आधी 5 दिवसात पहिले फवारणी केली, त्यानंतर मी अमावस्येच्या नंतरची फवारणी सध्या केलेली नाही, ती केव्हा करावी? आता तुम्ही करू शकता. अमावस्येच्या नंतरची फवारणी जर राहिली असेल आपली तर ती आता करायला हरकत नाही. भेंडी पिकावर उत्तम आळी व कीटकनाशक सांगा व तोडणीच्या किती दिवस आधी फवारणी करावी व टॉनिक पण सांगा. तर तोडणी तर भेंडीला 3ऱ्या दिवशी तोडणी करावी लागते. तर ते आपल्याला असं एकाच दिवस हे राहील तुमचं, काय म्हणतात त्याला, रेसिड्युअल, असं कोणतंच कीटकनाशक नाही. तुम्ही जर आळी असेल जास्त प्रमाणात तर भेंडीमध्ये तुम्ही झेनॉप वापरू शकता. पांढऱ्या माशी मोठ्या प्रमाणात असते. पांढऱ्या माशीसाठी तुम्ही पायरीप्रोक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन वापरू शकता, किंवा पायरीप्रोक्सिफेन प्लस डायफेन्थेरॉन म्हणजे SLR 525 हे सुद्धा वापरू शकता. तुडतुडासुद्धा भेंडीवर मोठ्या प्रमाणात येतो. तर तुडतुड्याला तुम्ही क्विनॉलफॉस अधिक आपलं डिझायर हे सुद्धा वापरू शकता. मग कुठली कीड आहे त्यानुसार तुम्ही कीटकनाशक तिथं वापरा. आणि टॉनिक जर तुम्हाला वापरायचं तर नवीन फूल काढण्यासाठी झेप, फळाला चांगला आकार, वजन वाढावं, शायनिंग चांगली यावी यासाठी भरारी वापरू शकता. आणि तोड्याची संख्या वाढावी यासाठी अँटीऑक्स हे वापरू शकता. बोंडसड कशानं थांबवावे? बोंडसड थांबवण्यासाठी दाट लागवड करू नये. 2 ओळीमध्ये अंतर असावं, हवा खेळती राहावी, सूर्यप्रकाश राहावा. जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू नये. फवारणीमध्ये बुरशीनाशकांचा म्हणजे बोंड लागल्यानंतर पुढे बुरशीनाशकांचा 2-3 फवाऱ्यामध्ये वापर करावा. सर, तुरीला रायझर अधिक 19-19ची ड्रेंचिंग करणार आहे. 8 एकरचे प्रमाण सांगावे. सध्या तूर 65 दिवसाची आहे. तर एका पंपाला 100 मिली रायझर आणि 200 ग्रॅम 19-19 किंवा 300 ग्रॅम 19-19 जरी टाकलं तरी तुम्ही ड्रेंचिंगसाठी त्याचा वापर करू शकता. शेवटची वाही करते वेळी थिमेट फेकलं तर बोलवर्मचे काही कोश नाश होतील का? नाही, थिमेटनं होणार नाही. पण मला असं माहिती मिळाली आहे की मेटारायझियम आणि बिव्हेरिया जे आहे हे जैविक कीटकनाशकं हे जर शेतामध्ये आपण फेकले, एकरी 1-1 किलो जर वापर केला तर कोशाला नियंत्रित करू शकतात. पण याचा ट्रायल अजून मी घेतला नाही. मी ट्रायलसाठी ते बोलवलेलं आहे. याचा ट्रायल घेऊन पुढच्या वर्षी निश्चित मी तुम्हाला त्याच्याबद्दल पक्क सांगू शकेल. यावर्षी 5-7 ठिकाणी मी ट्रायल घेतो. आणि जर असं झालं की कोश सगळ्या किड्यांचे कोश कंट्रोल झाले तर मग आपण याचा वापर करणं सुरू करू. बोंडसड साठी CICRने 15 ऑगस्टच्या दरम्यान कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक स्टेप्टोसायक्लिनची फवारणी सांगितली आहे. हो, बरोबर आहे. मिरचीला बिग बी वापरलं तर चालेल का? मिरची लागलेली आहे झाडाला, वापरू शकता. जमिनीतून वापरलं तर जास्तच चांगलं, नाहीतर मग फवारणीतून द्या.
ट्रायकोडर्मा निंबोळी पेंटमध्ये मिक्स करून फेकले तर चालेल का? चालेल. आपल्या पद्धतीनं सोयाबीनमध्ये तूर लावली आहे, एक वेळ निंदन झालं तरीसुद्धा तण झालं आहे, तणनाशक फवारू शकतो का? फवारू शकता. इमेजात हायपर 30 मिली किंवा शक्यत 80 मिली फक्त त्या फट्यामध्ये फवारा. रिकामा फटा जो आहे तेवढ्या याच्यात खाली हे करून नोझल खाली करून फवारू शकता. जाधव साहेब, आज टेलिग्रामवरचा व्हॉइस मेसेज ऐकून आणि लाईव्ह बघताना जाणवलं की बहुतेक आपली तब्येत बरी नाही. कृपया तब्येतीची काळजी घ्या, कारण तुम्ही माझ्यासारख्या लाखो शेतकऱ्यांचे आधारस्तंभ आहे. धन्यवाद दादा, तुम्ही माझ्या आवाजावरून तब्येत ओळखली तर आपलं किती प्रेम आहे हे मला जाणवतं. थोडीशी नरम गरम वातावरणात बदल आहे, व्हायरल इन्फेक्शन बरंच आहे. सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सध्या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्याच्याजवळ जाऊ नका, थोडंसं अंतर ठेवा, सोशल डिस्टन्स ठेवा. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटचा सुद्धा प्रसार थोडासा होतो आहे, त्यामुळं सगळं कोरोनासाठी जी काळजी घेतो आपण ती घ्या. डेंग्यूचा आजारसुद्धा मोठ्या प्रमाणात पसरतो आहे, तर त्यासाठी मच्छर हे कारणीभूत आहे. साचलेलं पाणी कोणत्याच आपल्या घराच्या आजूबाजूला टायर असतील किंवा कूलरचं भांडं असेल किंवा काहीतरी जुनी वस्तू पडलेली आहे त्यात पाणी साचतं, तर अशा ठिकाणी डेंग्यूचे डास जास्त प्रमाणात अंडे घालतात. तर असं पाणी साचलेलं कुठलंच हे ठेवू नका, ड्राय पूर्ण कोरडं ठेवा. आणि एक 8-8 दिवसाला आपण जर घराच्या आजूबाजूला गोठ्यामध्ये किंवा आपण जिथं राहतो वावरतो अशा ठिकाणी आजूबाजूला परिसरात आपलं रेज जे आहे ते किंवा आपलं सरेंडर पांडा सुपर याची जर फवारणी केली तर यानं मच्छराचं नियंत्रण खूप चांगलं होतं. त्यातल्या त्यात रेजनं चांगलं नियंत्रण होतं. आता आज खत टाकलं पण रात्री खूप पाऊस पडला, खत वाहून जाईल का? नाही. जर शेतातून पाणी जोरात वाहून गेलं असेल तर सांगता येत नाही काही प्रमाणात, पण तसं खत वाहून जात नाही. जर पेरून दिलं असेल तर, वरती जर फेकलं असेल तर मग वाहून गेलं असेल. पण जर पेरलं असेल तुम्ही, मी नेहमी सांगतो की खताचे डोस जे आहेत हे आपण सर्त बांधून आत खोल जमिनीत पेरून जर दिले तर ते वाहून जात नाही, उडून जात नाही. त्यासाठी खताचे डोस हे पेरूनच द्यायला पाहिजे. आणि जर आपण पेरून दिलेलं असेल तर मग ते वाहून जाणार नाही. खताचे डोस आता बऱ्याच शेतकऱ्यांचे खताचे डोस राहिले होते, त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी आता खताचे डोस हे जमिनीत ओलावा जर आता पाऊस पडला असेल तर त्यांनी ताबडतोब द्यायला हरकत नाही. ताबडतोब खतं पेरून द्या. आपण जे औषधाचे प्रमाण सांगता ते एकरी किती पंप गृहीत धरून आहे, कारण कोणाला पाणी कमी लागतं आणि कोणी जास्त वापरते, एकरी प्रमाण द्यावे. तर बघा, तसं जर पाहिलं तर खरंच औषधाचं एकरी प्रमाणच सांगायला पाहिजे, किंवा शास्त्र असं म्हणतं की एकरी प्रमाणच कीटकनाशकं किंवा औषधाचं सांगा. पण हे आपण शेतकऱ्यांना एकरी प्रमाण काढणं थोडंसं कठीण होते, म्हणून आपण पंपाला प्रमाण सांगतो. आता या स्टेजमध्ये जेव्हा पूर्ण वाढ झालेली आहे सोयाबीनची, तर एका एकरामध्ये 15 लिटरचे 10 किंवा 20 लिटरचे 8 ते 10 पंप पडले पाहिजे. या हिशोबाने आपण पाण्याचं प्रमाण वापरावं. किंवा कापूस जेव्हा 4 फुटाच्या वरती जातो वाढ त्याची, तेव्हा सुद्धा 15 लिटरचे 10 किंवा 20 लिटरचे 8 पंप तरी पडले पाहिजे. या हिशोबाने आपण वापरणं औषध गरजेचं आहे. माझ्या शेतात खोडाळी आहे आणि सोयाबीनला शेंगा लागल्या आहे, तेव्हा विद्राव्य खत कोणतं द्यावं हे सांगा. मी सांगितलं, फुलोरा अवस्थेमध्ये 12-0चे 1-2 फवारे द्या. आता फुलोरा अवस्था निघून गेली, चलपं लागले, 052-34 दोनदा द्या. त्यानंतर दाना भरताना 13-045 एक वेळ आणि एकदा बिग बी असं जरी दिलं तुम्ही 8-8 दिवसाच्या अंतरानं तरी दाना भरायला मदत होईल. पांढऱ्या माशीचे प्रमाण खूप जास्त आहे. जास्त प्रमाण पांढऱ्या माशीचं असेल तर पायरीप्रॉक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन मी तुम्हाला एक उत्पादन सांगितलं आहे. आपल्या बूस्टर कंपनीचं सुद्धा पटियाला पॅक म्हणून हे उत्पादन बाजारात येऊ शकतं. येत्या 5-7 दिवसामध्ये जर आलं तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू मुद्दाम, कारण पायरीप्रॉक्सिफेन हे सुद्धा आपलं उत्पादन ओडीची नावानं बाजारात उपलब्ध होईल. तर हे पायरीप्रॉक्सिफेन हे जे कंटेंट टेक्निकल आहे हे तुमच्या पांढऱ्या माशीच्या अंड्याला आणि पिल्लांना नष्ट करते. पिल्लं हे 80% नुकसान करतात आणि उडणारी माशी फक्त 20% करते.
पण जर हे आपण फवारलं तर अंडे आणि पिल्लं कंट्रोल झाले की आपोआप तुमचं 80% नुकसान तिथे कंट्रोल होणार. फक्त याचा वीक पॉईंट असा आहे की फक्त पायरिप्रेक्सिफेन एकटं फवारलं तर उडणारी माशी मरत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला रिझल्ट मिळाले नाही. तर त्या उडणाऱ्या माशीसाठी मग एक तर पायरिप्रेक्सिफेन प्लस बायफेन्थ्रिन असं उत्पादन जे आहे ते घ्या, किंवा पायरिप्रेक्सिफेन प्लस डायफेन्थिरॉन SLR 525 वगैरे जे आहेत असं उत्पादन घ्या. त्यामुळे उडणारी अंडे पिल्लं सगळंच कंट्रोल होईल. जिथे जास्त पांढऱ्या माशीचा अटॅक आहे, सध्या कापसावर तर एवढा नाही, पण इथून पुढं कापसावर पांढऱ्या माशीचा अटॅक 8-10 दिवसानंतर 15 दिवसानंतर वाढू शकतो. रिहाशने फुलकिडा कंट्रोल होत नाही तर फेप्रोनिल घेतलं तर चालेल का? फेप्रोनिलला खूप मोठा रेझिस्टन्स आला आहे फुलकिड्याला फेप्रोनिलबद्दल. त्यामुळं तुम्ही डायमेथ्युएट म्हणजे डिझायर हे सगळ्यात बेस्ट, तुम्हाला स्वस्त आणि बेस्ट आहे. त्यानंतर तुम्ही प्रोफेनोसायपर म्हणजे सरेंडर घेऊ शकता. त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रिन घेऊ शकता. क्लोरोसायपरसुद्धा घेऊ शकता. आणि महाग पण जालिम उपाय म्हणजे प्रेसर म्हणजे स्पिनोसॅट हे सुद्धा घेऊ शकता. चंद्रपूर जिल्हा, नमस्कार. तुमचा कार्यक्रम 1.5 वर्ष झालं पाहतोय. कापूस पिकात बोंडअळीचे 100% नियोजन करण्यासाठी दर 10 दिवसाला सरेंडरची फवारणी केली तर चालेल का? आणि बोंडसड होऊ नये यासाठी काय करावे? तर दर 10 दिवसाला सरेंडर नाही, आपल्याला 10 दिवसाला तुम्ही फवारणी करा, पण फक्त सरेंडर एकटं नका वापरू. अमावस्येनंतर सरेंडर, त्यानंतर इवान वापरू शकता, त्यानंतर क्लोरोसायपर आपण वापरू शकतो, किंवा पांढरी माशी आली तर मग बायफेन्थ्रिन प्लस पायरिप्रोक्सिफेन ते वापरू शकतो. आलटून पालटून औषधं, आपण जे काय औषधं सांगतोय त्यात मुख्य बोंडअळी मी टार्गेट केलेली आहे. गोष्ट लक्षात ठेवा की रस शोषण करणारी कीड आपल्यासाठी फार महत्त्वाची नाही आहे. त्याला आपण थोडंसं त्यांना नुकसान केलं तरी आपल्याला फार फरक पडत नाही. कारण मी काल सांगितलं तुम्हाला, मावा जर आला तर शेंड्यावर येतो, त्यानं शेंडा दाबला तर आपोआप फांद्या वाढतात. त्यामुळे त्याची फार चिंता करू नका. तुडतुडा आला तर पानं वाकडे पिवळे लाल होतात, त्यामुळं गुलाबी बोंडअळीचे पतंग त्यात अंडे कमी घालतात, त्यामुळं बोंडअळीचा अटॅक कमी राहतो. त्यामुळे त्या किडीचा फार विचार करू नका. आपल्याला मुख्य आहे आळी, कारण ती एकदा बोंडात गेली तर ती पूर्ण नुकसान करते. त्यामुळं दुसऱ्या फवारणीपासून पुढे आपल्याला असे कीटकनाशक वापरायचे की जे आळीचंही नियंत्रण करेल आणि सोबत रस शोषण करणाऱ्या किडीला सुद्धा नियंत्रित करतील. झिंक व फेरस इतर सोबत चालते का? नका वापरू. लिओसिन बरोबर विद्राव्य खतं मायक्रोन्यूट्रन फवारले तर चालेल का? चालेल. काही कारणामुळे तुरीची विरळणी करता आली नाही. 12 जुलैची पेरणी आहे, आता विरळणी करता येईल का? बाजूला तास सोडलेले आहे. 12 जुलै म्हणजे 12 ऑगस्ट, 1 महिना झाला आहे. हरकत नाही, करू शकता तुम्ही. एक 5-10 दिवस जास्त झाले, पण जास्तच एकमेकात मुळं जर गेले असतील तर मग टाळा. कापूस 80 दिवसात झाला आहे, कापसाची उंची 5.5 फूट गेली आहे. कापसात शेंडा खुडावा का? खुडा. 200 लिटर पाण्याच्या ड्रममध्ये औषध एकत्र केले तर चालते का? चालते. फक्त पाऊस पाण्याचा दिवस म्हणजे अंदाज पाहून 200 लिटरचं करायचं का प्रत्येक पंपात टाकायचं ते बघा. सर तेवढं 95-60चं उपलब्ध करून द्या. 95-60 बद्दल 1-2 कमेंट आहे, तर ते मी घेतले नाही. 95-60 लवकर येणारी जात आहे, याच्यात दाना भरला आहे, त्यात खोडकिडी कमी आहे. आणि नंतर मग त्यांची सूचना आहे की सर तेवढं 95-60 बूस्टरचं उपलब्ध करून द्यावं, तेवढं पहा. तर करू, पुढच्या वर्षी उपलब्ध करून देऊ. 95-60 ही व्हरायटीसुद्धा बूस्टरची पुढच्या वर्षी उपलब्ध करून देऊ. तर एवढे प्रश्न होते की जे की आपण कालच्या कार्यक्रमातही त्याच्याबद्दल माहिती दिली नसेल, किंवा दिली तर थोडी कमी प्रमाणात दिली असेल, तर त्याबद्दल आपण आता सविस्तर हे प्रश्न घेतले. याच्यानंतरही मंडळी तुमचा काही प्रश्न सुटला असेल तर खाली कमेंट बॉक्स असतो, त्या कमेंट बॉक्सला टाईप करून मग तुम्ही तुमचा प्रश्न जर पाठवला तर त्यात आम्ही 48 तासात शक्यतो उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तर आम्ही तसं जर कोणाचे प्रश्न सुटले असतील तर त्याला आपण उत्तरं देऊ. 2 दिवस अजून म्हणजे मेन उद्याच ॲक्टिव्हिटी 17 आणि 18ला, 16, 17 आणि 18. तर हे झाल्यानंतर मग काय काय किडींमध्ये बदल झाले किंवा झाडांमध्ये बदल झाले, आता एकदम तुम्हाला पिकअप फ्रेश दिसतील पाऊस पडल्यानंतर. तर त्यामुळं मग नंतर फवारा नेमका काय करायचा तो नंतर ठरवा. धन्यवाद.